महाराष्ट्रात विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यात प्रत्येक व्यक्तीला आपले गोत्र माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला गोत्राचा अभिमान असला पाहिजे. तर चला आज गोत्र याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. गोत्र. संपूर्ण माहिती. गोत्र म्हणजे काय? गोत्र म्हणजे एका पुरुषापासून सुरू झालेल्या वंशावळीचा समूह. हे नाव त्या पुरुषाच्या नावावरून ठरवले जाते, ज्याने प्रथम आपल्या कुटुंबाची स्थापना केली होती. गोत्र हे एका कुटुंबाची ओळख असते आणि ते पिढ्यानपिढ्या चालत येते. गोत्र हे एका पुरुष पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन अपत्यम पौत्र प्रभृती गोत्रम असे केले आहे. म्हणजे मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम. गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. गोत्र कसे ठरवले जाते? सामान्यतः मुलाचे गोत्र त्याच्या वडिलांच्या गोत्रावरून ठरवले जाते. काही वेळा आईच्या गोत्रालाही मान्यता दिली जाते. गोत्राचे महत्त्व. 1. कुटुंबाची ओळख. गोत्र हे कुटुंबाची ओळख असते. 2. गोत्र व सामाजिक संबंध. गोत्रामुळे समान गोत्रातील लोकांमध्ये सामाजिक संबंध जोडले जातात. 3. गोत्र व विवाह. समान गोत्रातील लोकांमध्ये विवाह करणे निषिद्ध मानले जाते. 4. धार्मिक विधी. धार्मिक विधींमध्ये गोत्राचा उल्लेख करणे आवश्यक असते. प्रमुख गोत्रे. भारतामध्ये अनेक गोत्रे आहेत. त्यापैकी काही प्रमुख गोत्रे खालीलप्रमाणे आहेत. 1. काश्यप. 2. भारद्वाज. 3. विश्वामित्र. 4. गौतम. 5. वसिष्ठ. 6. अत्रि. 7. जमदग्नी. 8. अगस्ती. गोत्राचे वर्गीकरण. चे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन. श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये 4 उपविभाग आहेत. उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ पहिल्या 3 मध्ये नसलेले. या 4मध्ये पुन्हा उपविभाग आहेत, ज्यांना गोत्र असे म्हणतात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणात, नंतर पक्षात व नंतर गोत्रांत होते. आजही भृगु आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य 8 गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसु व इंद्रप्रमाद. पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्य व पाराशर्य. कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रातवरुण व कौंडिण्य ही होत. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.